हॅलो फ्रेंड्स, तुम्हाला समोर दोन ऑब्जेक्ट्स दिसत आहेत, ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी. ऑब्जेक्ट ए चे मास आहे m1, ऑब्जेक्ट बी चे मास आहे m2. मास म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी जी आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅममध्ये मोजतो. हे लक्षात घ्या. ऑब्जेक्ट ए इज बिगर दॅन ऑब्जेक्ट बी आणि म्हणून m1 इज ग्रेटर दॅन m2. ऑब्जेक्ट ए चे मास हे जास्त आहे ऑब्जेक्ट बीच्या मासच्या तुलनेमध्ये. या दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. जसं पृथ्वी आणि झाडावरील सफरचंद यांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. सफरचंद जोपर्यंत फांदीला लगडलेले आहे तोपर्यंत ते खाली पडणार नाही. पण पृथ्वी आणि सफरचंद ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये देखील फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. पण तरीही सफरचंद पृथ्वीकडे येत नाही किंवा पृथ्वी पण सफरचंदाकडे जात नाही. पण एकदा का ते सफरचंद त्या फांदीपासून अलग झालं, विलग झालं, त्या क्षणी पृथ्वीचे मास सफरचंदाच्या मासच्या तुलनेत जास्त असल्याने पृथ्वी जिंकणार. पृथ्वी त्या सफरचंदाला स्वतःकडे खेचून घेणार आणि म्हणून सफरचंद पृथ्वीकडे येतं. आपण म्हणतो की फळ खाली पडलं, हो की नाही. आता न्यूटनने त्याच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये असं म्हटलं आहे की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे युनिवर्समधले प्रत्येक ऑब्जेक्ट आणि त्या ऑब्जेक्टच्या सभोवताली असलेले प्रत्येक ऑब्जेक्ट हे एकमेकांवरती डेफिनाइट म्हणजे निश्चित असा फोर्स एक्झर्ट करत असतात. धिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता या लॉचा आपण अर्थ समजून घेऊयात. न्यूटनने असं सांगितलं की एव्हरी ऑब्जेक्ट इज अप्लाइंग अ फोर्स ऑन एव्हरी अदर ऑब्जेक्ट अँड दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. लक्षात आहे ना m1 m2 म्हणजे काय ते. m1 इज द मास ऑफ ऑब्जेक्ट ए अँड m2 इज मास ऑफ ऑब्जेक्ट बी. या दोन्ही ऑब्जेक्टचे मास जास्त असेल तर फोर्स जास्त असेल आणि मास कमी असेल तर फोर्स पण कमी असेल, असा या वाक्याचा अर्थ आहे. F force is directly proportional to the product of the masses of the two objects. प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार. आपण या ठिकाणी m1 m2 लिहिलेलं आहे म्हणजे m1 गुणिले m2. आता समजा असं झालं की m1 इज ग्रेटर दॅन m2 किंवा m1 इज लेस दॅन m2, तरी देखील ह्या दोन्ही मासेसचा जो प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार असतो त्याच्या प्रपोर्शनेटली फोर्स बदलणार आहे. म्हणजे मासेसचा गुणाकार जास्त तर फोर्स जास्त आणि या प्रॉडक्टची म्हणजे गुणाकाराची किंमत कमी तर दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार, असा याचा अर्थ आहे. या लॉचा पुढचा भाग असं सांगतो की धिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द square of the distance between the two objects. Here d is the distance between the two objects and this f is inversely proportional to the square of the distance between them. दोन ऑब्जेक्ट मधील डिस्टन्स जास्त असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असणार आणि दोन ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स हे कमी असेल तर दोन ऑब्जेक्ट्स जवळजवळ असतील, हो की नाही, तर त्यावेळी फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जास्त असेल. म्हणजे बघा, डायरेक्टली प्रपोर्शनल या शब्दाचा अर्थ आहे जेव्हा एक क्वांटिटीची किंमत वाढते तेव्हा दुसऱ्या क्वांटिटीची किंमतही वाढते.
किंवा उलट एका क्वांटिटीची किंमत कमी झाली तर दुसऱ्या क्वांटिटीची किंमत कमी होते. पण जेव्हा आपण म्हणतो दोन क्वांटिटीजमध्ये इन्व्हर्स प्रपोर्शन आहे, त्यावेळेला जेव्हा एकाची किंमत वाढते तेव्हा दुसऱ्या क्वांटिटीची किंमत कमी होते, किंवा एका क्वांटिटीची किंमत कमी झाली तर दुसऱ्या क्वांटिटीची किंमत वाढते, असा अर्थ आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल या शब्दांचा. आता हेच एकत्रितपणे आपण असं लिहिणार की द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज proportional to the product of the masses of two objects and inversely proportional to the square of the distance between them. Thank you.